सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. केतन हत्येतील आरोपी चेतन आणि सियानं खरंच लग्न केलं का? राजस्थानच्या खाटूश्याम मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पुणे ग्रामीण पोलिसांचा शोध. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची आत्महत्या. रवींद्र धंगेकरांच्या पत्नीसोबत व्यावसायिक भागीदार असलेले शेख यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपवलं. जयंत पाटील आणि आमची भेट झालेली नाही. पत्रकार परिषद घेऊन सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. राजकीय भेटीबाबत सुनेत्र पवार यांना सर्व माहिती. तटकरेंचं पत्रकार परिषदेत दावा. 18 जुलैच्या रामरक्षा आंदोलनात मुख्यमंत्र्यांनी सहभागी व्हावं. खासदार संजय राऊतांचं पत्राद्वारे आमंत्रण. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना राज ठाकरेंचा पाठिंबा. मंत्र्याला हाकला, परीक्षा पारदर्शक घ्या, हीच तर मागणी. भाजपला सध्या कोणी प्रश्न विचारू नये असा माज. राज ठाकरेंचा पोस्ट करत खणाखा. माझी प्रकृती फार चांगली नाही पण फार खराबही नाही. 19 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी स्वतः दिली माहिती. मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन. पंढरपुरातल्या व्हीआयपी दर्शन बंदीचा फज्जा. बंदी असतानाही प्रताप पाटील चिखलीकर आणि गुलाबराव पाटलांना व्हीआयपी दर्शन. वारकऱ्यांचा संताप. पंढरीच्या विठ्ठलाला अर्धा किलो सोन्याच्या पादुका अर्पण. 56 लाख रुपये किमतींच्या सोन्याच्या पादुका देऊनही दानशूर भक्तांना घातली नाव गुप्त ठेवण्याची अट. आणि ओडिसाच्या पुरीमध्ये जगन्नाथ रथ यात्रेला सुरुवात. मोठ्या प्रमाणावरती भाविकांची गर्दी. शांततेत यात्रा घ्यावी यासाठी प्रशासन सतर्क. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.